बसा. गोपाळ नावाचे टेलर. बसा. काय मांडी घालून बसायला काय गाण्याचा कार्यक्रम आहे? गजरा देऊ तुम्हाला. खाली बघा. हा आता कसं गुन्हेगार वाटला पाहिजे माणूस. हा गुन्हा कबूल केला म्हणून काय झालं? आम्हाला माहिती ना खरं काय खोटं काय ते. टेलर काय नवीन खेळ आहे हा. थेट उपरती आणि गुन्हा कबूल. हे बरं आहे साहेब तुमचं. आधी गुन्हा कबूल करत नव्हतो म्हणून लय मारलं मला. तेव्हा विश्वास नव्हता ठेवत. आता कोर्टासमोर मी सगळं मान्य केलं, गुन्हा कबूल केला, तरी सुद्धा विश्वास नाही ठेवत. काय करू आता मी? मला असं वाटतं का ह्याच्या पाठीमागे माझा काहीतरी डाव आहे. करतो मान्य, डाव आहे माझा ह्याच्या पाठीमागं. प्रायश्चित्त घेण्याचा डाव आहे. इथं शांतपणे झोपण्याचा डाव आहे. हा वैश्विक बोलताय टेलर तुम्ही. जागतिक म्हणजे एखादा जगत गुरु बोलतात ना तसं वाटतं. पण फालतू बोलतो तुम्ही. जमत नाही. गोपाळ नावाचे टेलर जी टॅक्ट आहे, ही पद्धत आहे, खूप जुनी आहे. घटना क्रमांक 1. प्रमोद मोहिते, वय वर्ष 34, आणि त्याचा जोडीदार नासिर भटकळ, वय वर्ष 38, 8 महिने. दोघांनी गुन्हा केला. रोज यायचे पोलीस स्टेशनला. काय झालं काय झालं काय झालं, लागला का तपास. लोक आमच्यावर संशय घेतात, लोक आमच्यावर संशय घेतात. त्यांना वाटलं यांना कळणार नाही काय. पोलिसांना कळतं बरोबर. धरलं, टाकलं आतमध्ये. दुसरी केस जी तुमच्याशी अतिशय मिळती जुळती आहे. गुन्हेगाराचं नाव गुरमीत देवीसिंग खत्री. गुरमीत देवीसिंग खत्री एक दिवस सकाळी सकाळी आला पोलीस स्टेशनवर. मी माझ्या बायकोचा खून केला, मी माझ्या बायकोचा खून केला, मला अटक करा, मला अटक करा, असं येऊन ओरडायला लागला पोलीस स्टेशनला. कुलाबा पोलीस स्टेशन. बायकोचा खून करून आला होता टेलर. पोलिसांना संशय आला. साक्षात मार्तंड जामकर यांना संशय आला. मग त्यांनी तपास केला. करून तपास केला की गुन्हा कबूल करतो का? बायकोच्या खुनाचा गुन्हा कबूल कर. गुन्हा कबूल करतो, बायकोच्या खुनाचा गुन्हा कबूल करतो. तपासांती कळले की या गुरमीत देवीसिंग खत्रीनं गुजरातमध्ये एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेवर मोठा दरोडा घातला होता. कोट्यावधी रुपयाची रक्कम लंपास केली होती, गायब केली होती, दडवली होती. ती त्याला पचवायची होती. पोलिसाच्या नजरेतून त्याला वाचायचं होतं, सुटायचं होतं. सुटायचं कसं? हे पैसे पचले पाहिजेत ना. सुटायचं कसं टेलर? मग बनाव केला. गुरमीत देवीसिंग खत्रीनं बनाव काय केला? मी माझ्या बायकोचा खून केला, मी माझ्या बायकोचा खून केला, मी कबूल करतो, मी कबूल करतो, मी कबूल करतो, मी बघा कसा बघा, मी कसा खरा बघा, मी कसा, असा गुन्हा कबूल केला. आतमध्ये जाऊन बसायचं, पोलिसाच्या नजरेतून सुटायचं, त्यांच्या ससेमिरापासून वाचायचं, म्हणून केला होता बनाव. आपलाही खेळ टेलर जवळपास तसाच आहे, लक्षात येण्याजोगा आहे. मला पचेल असं. बायकोच्या खुनाचा गुन्हा अंगावर घेऊन बऱ्याच गोष्टीतून तुम्हाला सुटायचंय, वाचायचंय, लपायचंय, छपायचंय, पळायचंय, गायब व्हायचंय. पैसे पचवायचे, गुन्हे पचवायचे. टेलर मार्तंड जामकर तुम्हाला काहीच पचू देणार नाही. कारण पचू न देण्याच्या बऱ्याच गोळ्या आहेत माझ्याकडे. आत टाका. एक व्यक्ती आपल्या बायकोचा खून करते आणि न्यायालयात ती स्वतःहून कबूलही करते की होय, मीच माझ्या बायकोचा खून केला. म्हणजे काहीतरी झालीस फ्रेश?
लाली लाली अगं तुला बोललो ना तू वर जाऊन आराम कर. डिनर रेडी झालं की मी आवाज देईन तुला. नाही नको, तू काम करतोयस, मी आराम करते. किती दिवस हेच चाललंय, मला छान नाही वाटत. मी करते ना मदत, चालेल ना? चालेल, तुझा हट्टच आहे तर मी काय अडवणार नाही तुला. जज साहेब, मी हे मान्य करतो, माझ्या बायकोचा लतिका उर्फ लालीचा मीच खून केलाय. युगंधर, मी मेले हे जर कोर्टात सिद्ध झालं तर काय होईल? शिक्षा होईल गोपाळला. जास्तीत जास्त जन्मठेप. पण लाली, कोर्टात जिवंत माणूस मेलेला आहे हे सिद्ध करायला फार अवघड जातं. म्हणून तर कबूल केलं त्यानं कोर्टात. हुशार आहे तो, कमाल प्लॅनिंग आहे त्याचा. त्याला असं वाटतंय तू नाक घासत त्याच्या पुढ्यात जाशील, जामकर कसून चौकशी करतील, किंवा तू इमोशनल होऊन त्याच्याकडे जाशील आणि त्याला या सगळ्यातून बाहेर काढशील. पण लाली, मी असं तुला इमोशनल फूल होऊन त्याच्या पुढ्यात जाऊ देणार नाही. हा, पण ह्या सगळ्यात हे अडकले तर? नाही अडकणार. मी सांगतोय ना, तू त्याचा विचार करू नकोस. तो आता पुढे काय चक्र फिरवतोय, कसा डाव टाकतोय, त्यावर आपण फोकस करूयात. आपण पहिला फोकस डिनरवर. खोटं बोलतोय कोर्टात. हा, ए ओठ, नाटकी करतोय का झोपायची? आत्ता कुलपून लावलं. चावी दे लवकर, चावी दे. ह्याला काढणार मी. सुधाकर, काय चाललंय? साहेब, मी ह्याला सोडणार नाही. मला फक्त एकदा संधी द्या. ह्याला मी फोडून काढणार आहे. नंतर कुणा कबूल केला यांनी. माझी नोकरी गेली साहेब. अरे तू काय जत्रेत आलायस का तू? एकदा पाळण्यात बसू द्या, एकदा मला बंदुकीनं फुगा फोडू द्या. जत्रा आहे काय? पोलीस स्टेशन आहे. तू पोलीस आहेस, कसा वाघ? तुला सांगितलं ना मी, जरा रागावर नियंत्रण ठेवायला शिक. इकडे सर, ये. कोर्टाने सांगितले तपास करा. साहेब, आत्ता कसला तपास? कुणा कबूल केला की यांनी? कोर्टाने सांगितलंय ना तपास करा. करू आपण तपास. मला माहिती नाही काय खून बिन काय केलेलं नाही. फंगा आहे, नालाय का एक नंबरचा. दिशाभूल करतोय आपली कोर्टाची. त्याला काहीतरी मोठे गुन्हे लपवायचे म्हणून चाललाय याचा खेळ हा सगळा. साहेब, तुम्हाला काय असं वाटतं ह्याने खून केला नाही? ते जोगिंदर कसा आहे? वकील युगंधर धर्मेंदर. साहेब, हुशार वकील वाटतो. म्हणजे त्याच्याबद्दल असं ऐकलंय आतापर्यंत की तो एक पण केस हारला नाही. हुशारच असेल ना? काय झालं साहेब? ते तो या केसमध्ये जरा जास्तच लक्ष घालतोय. आणि बरीच माहिती आहे त्याला, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त माहिती. मग ती त्यालाच कशाला माहिती पाहिजे? ती माहिती आपल्याला पण माहित पाहिजे ना. ती काढावी लागणार. ओके, ठीक. हो सर, यांचं. ज्याला जास्त माहिती असते तो तात्काळ माझ्या नजरेत भरतो. याला तर वाजवीपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे